श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन 20 मार्च 2026 रोजी आहे. हा दिवस विशेषतः कोणत्या राशींसाठी अत्यंत शुभ आहे, फलदायी आहे, तसेच कोणत्या राशीने कोणते उपाय या दिवशी करावे याबद्दल आपण पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. हा दिवस विशेषतः मिथुन, कन्या, धनु, मकर आणि मीन या 5 राशींसाठी अत्यंत शुभ आणि फलदायी मानला जातो. जन्मतारखेनुसार ज्यांचा मूलांक 8 आहे, उदाहरणार्थ 8, 17, 26 तारखेला जन्मलेले लोक, त्यांच्यासाठी हा दिवस विशेष भाग्याचा ठरू शकतो. कारण स्वामींच्या नावाचा अंक आणि स्वामींचा दिवस गुरुवारी येत असल्याने अंकशास्त्रानुसार 8 हा अंक प्रभावी ठरतो. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे अभय देणाऱ्या साक्षात परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन येत आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, यंदाचा प्रकट दिन कोणत्या राशींचे नशीब पालटणार आहे? 20 मार्च 2026 शुक्रवार रोजी. हा दिवस चैत्र शुद्ध द्वितीया तिथीला साजरा केला जातो. 1856 मध्ये स्वामी महाराज अक्कलकोटमध्ये प्रथम प्रकट झाले. या प्रकट दिनाच्या काळामध्ये केलेल्या विशेष सेवा अत्यंत लाभदायक ठरतात. कोणत्या राशींसाठी हा दिवस शुभ आहे? यंदाच्या ग्रहमानानुसार 5 राशींवर स्वामींची विशेष कृपा असेल. मिथुन रास, त्यामुळे घरात उत्साही वातावरण राहील आणि प्रलंबित कामे पूर्ण होतील. कन्या राशीसाठी व्यवसायात प्रगती आणि आर्थिक लाभ मिळण्याचे योग आहेत. धनु राशीसाठी धार्मिक कार्यात रुची वाढेल आणि मानसिक शांती लाभेल. मकर राशीसाठी नोकरीत बढती किंवा नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. मीन राशीसाठी स्वामींची स्वतःची रास मीन असल्याने या राशींच्या लोकांसाठी हा काळ भाग्योदयाचा ठरेल. जन्मतारखेनुसार शुभ योग म्हणजेच मूलांक 8. शुभ योग म्हणजे मूलांक 8 म्हणजेच 8, 17, 26 या जन्मतारखा. ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17 किंवा 26 तारखेला झाला आहे त्यांच्यासाठी स्वामी सेवा विशेष फलदायी ठरेल. मूलांक 3 म्हणजेच 3, 12, 21, 30 या जन्मतारखा गुरुग्रहाचा अंमल असल्याने त्या व्यक्तींना आध्यात्मिक प्रगती साधता येईल. प्रकट दिनी करावयाची विशेष सेवा म्हणजे अभिषेक व पूजन. स्वामींच्या मूर्तीवर किंवा फोटोवर पंचामृत अभिषेक करावा. तसेच मंत्रजपामध्ये श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या किमान 11 किंवा शक्य असल्यास 108 माळा जप करावा. तसेच स्वामीचरित्र सारामृत किंवा गुरु लीलामृत ग्रंथाचे वाचन करावे. महाराजांना पुरणपोळी किंवा सुंठवड्याचा नैवेद्य अर्पण करावा. घरात शांतता राखण्यासाठी तारक मंत्राचे पठण करावे. गरजूंना अन्नदान किंवा वस्त्रदान करणे हे स्वामींना अत्यंत प्रिय आहे. तसेच या दिवशी उपाय कोणत्या राशीने काय करावे ते आपण आता पाहूया. तर मेष राशीच्या जातकाने रखडलेली सरकारी कामे मार्गी लागण्यासाठी स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय वाचावे. वृषभ राशीच्या जातकाने आर्थिक गुंतवणुकीतून फायदा होईल यासाठी साखर मिश्रित दुधाचा अभिषेक स्वामींना करावा. मिथुन राशीच्या जातकाने नवीन नोकरीच्या संधी मिळतील. पिवळ्या फुलांची माळ स्वामींना अर्पण करावी. तसेच कर्क राशीच्या जातकांसाठी कौटुंबिक वादातून सुटका होईल. त्यांनी तारक मंत्राचे 9 वेळा पठण करावे. सिंह राशीच्या जातकाने समाजात मानसन्मान त्यांचा वाढेल. त्यांनी सुंठवड्याचा नैवेद्य स्वामींना दाखवावा. कन्या राशीच्या जातकांसाठी त्यांचे आरोग्य सुधारेल. त्यांनी गरिबांना दान करावे. तुळ राशीच्या जातकांनी नवीन वस्तू किंवा वाहन खरेदीचे योग आहेत, त्यामुळे ते अवश्य खरेदी करू शकता. त्यांनी अक्कलकोटला जाण्याचे नियोजन करा. वृश्चिक राशीच्या जातकांसाठी शत्रुबाधा दूर होईल. त्यांनी चंपक म्हणजे चाफा फुले स्वामींना अर्पण करावीत. धनु राशीच्या जातकांना नशिबाची साथ मिळेल. त्यांनी श्री स्वामी समर्थ मंत्राचा 108 वेळा जप करावा. तसेच मकर राशीच्या जातकांसाठी त्यांना त्यांच्या कष्टाचे फळ मिळेल. त्यांनी निळ्या रंगाचे वस्त्र स्वामींना अर्पण करावे. कुंभ राशीच्या जातकांना प्रवासाचे योग येतील. पिंपळाच्या झाडाला त्यांनी प्रदक्षिणा घालाव्यात. मीन राशीच्या जातकांना आत्मिक शांती लाभेल. ध्यानधारणेसाठी उत्तम काळ आहे. तसेच मूलांक 1, 2, 3, 5, 8 या तारखांना जन्मलेल्या लोकांसाठी 2026 चा प्रकट दिन टर्निंग पॉईंट ठरू शकतो. प्रकट दिनाच्या दिवशी करावयाचे महाउपाय म्हणजेच उंबरठा पूजन. सकाळी घराचा उंबरठा पुजून त्यावर हळदी कुंकवाचे लेपन करावे. आंब्याच्या पानांचे किंवा झेंडूच्या फुलांचे तोरण दाराला लावावे. तसेच संध्याकाळी घराबाहेर दिवे लावावे. स्वामींना झोळी अर्पण करावी. त्यात धान्य, पैसे ठेवून ते अर्पण करावे. प्रकट तोडगे व उपाय काय करावे? तर आर्थिक चणचण नसेल तर प्रकट दिनी स्वामींच्या फोटोसमोर गोमती चक्र किंवा कवड्या ठेवून श्रीसूक्त पठण करावे. पिवळ्या रंगाचे कापड अर्पण करावे. आरोग्याच्या समस्या असतील तर ज्यांच्या घरात सतत आजारपण आहे त्यांनी प्रकट दिनी तारक मंत्राचे 21 वेळा वाचन करून ते तीर्थ अभिमंत्रित करावे. ते रुग्णाला द्यावे. तसेच ज्यांच्या विवाहामध्ये बाधा येत असतील, त्यांनी विवाह जुळत नाहीत, त्यांनी पिवळ्या फुलांची माळ स्वामींना अर्पण करून गुरु लीलामृत ग्रंथाच्या 18व्या अध्यायाचे वाचन करावे. तसेच शिक्षण आणि करिअर विद्यार्थ्यांसाठी स्वामींच्या मूर्तीला मोरपंख अर्पण करणे आणि प्रज्ञा विवर्धन स्तोत्र
विशेष महत्त्व आहे. तसेच वास्तुदोष असेल म्हणजेच घरामध्ये नकारात्मकता असल्यास भीमसेनी कापर जाळून अक्कलकोटचा अंगारा म्हणजेच विभूती सर्व कोपऱ्यात घराच्या लावणे. तसेच राशीनुसार विशेष दान काय करावे तर मेष आणि वृश्चिकच्या जातकांनी गूळ किंवा लाल मसूर डाळ दान करावे. तसेच वृषभ आणि तूळ राशीच्या जातकांनी पांढरे वस्त्र किंवा साखर दान करावे. मिथुन आणि कन्या राशीच्या जातकांनी हिरवे मूग डाळ किंवा हिरवे वस्त्र दान करावे. कर्क राशीच्या जातकांनी या दिवशी दूध किंवा तांदूळ दान करावे. सिंह राशीच्या जातकांनी या दिवशी गव्हाचे पीठ किंवा केशर दान करावे. धनु आणि मीन राशीच्या जातकांनी या दिवशी हरभरा डाळ किंवा पिवळी फुले अर्पण करावीत. मकर आणि कुंभ राशीच्या जातकांनी या दिवशी काळे तीळ किंवा तेल दान करावे. तर मंडळी, आज आपण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त 20 मार्च 2026 रोजी येणाऱ्या शुभयोगांचे, राशी भविष्याचे आणि स्वामींच्या अघात लीलेची माहिती घेतली. स्वामी महाराज म्हणतात, मजबरी ज्याचा विश्वास त्याचा कधी न मी करीन विनाश. हा केवळ शब्द नाही तर कोट्यावधी भक्तांचा अनुभव. तर स्वामी स्वतः तुमचे रक्षण करतील. प्रकट दिनाच्या दिवशी शक्य असल्यास अक्कलकोटला जा, नसेल शक्य तर घरच्या घरी स्वामींची सेवा करा. पण सर्वात महत्त्वाची सेवा म्हणजे माणुसकी. एखाद्या भुकेल्याला अन्न द्या, तहानलेल्याला पाणी द्या, तेथेच तुम्हाला तुमचे स्वामी भेटतील. दिनी सर्वजण मिळून संकल्प करूया की आपण आपले जीवन नीतीने आणि श्रद्धेने जगू. हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुमच्या जीवनातील स्वामींचा एखादा अनुभव असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा. तुमच्या अनुभवामुळे दुसऱ्या एखाद्याला संकटात असलेल्या भक्ताला बळ मिळू शकते. जाण्यापूर्वी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करून स्वामींच्या कार्याचा प्रसार करा. स्वामींच्या कृपेने तुमचे घर सदैव सुख समृद्धीने भरलेले राहू ही स्वामींचरणी प्रार्थना. पुन्हा भेटूया अशाच एका आध्यात्मिक विषयासह. तोपर्यंत चॅनलला कनेक्ट राहा. अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्तवत्सल राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय.